नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. तर आज आपण JNM फर्स्ट इयरचा बायोसायन्स सब्जेक्टचं चॅप्टर आपले फर्स्ट चॅप्टर शिकवलेलं आहे. सेकंड पण शिकवला, थर्ड चॅप्टर आहे. तर याच्यामध्ये आपण आज ब्लड बघणार आहोत. तर ब्लडमध्ये काय काय बघणार आहोत, कंपोजिशन ऑफ द ब्लड, ब्लड ग्रुप बघणार आहोत. तर आपण सर्व या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. तर खूप IMP चॅप्टर आहे. यामध्ये 15-20 मार्काचे क्वेश्चन, 15 मार्काचा वेटेज असलेलं भरपूर म्हणजे पडतंच. खूप IMP थोडं जे IMP आहे ते आपण आज बघणार आहोत आणि खूप सोप्या भाषेत आणि छान पद्धतीने शिकणार आहे. तुमच्या भाषेत तुम्ही नोट्स काढू शकता. चला तर बघूया आपण मग आज ब्लड. तर ब्लड म्हणजेच रक्त. रक्तामध्ये आता कंपोजिशन ऑफ द ब्लड हा 5 मार्काला क्वेश्चन विचारलेला आहे. जे मी IMP क्वेश्चनची लिस्ट टाकलेली आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता. ब्लडवरती 2-3 क्वेश्चन तर मी त्या लिस्टमध्ये असेलच. बायोसायन्स, तर बायोसायन्समध्ये मी टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवरती जाऊन. तर आता सुरुवात करूया. रक्त हा एक लाल रंगाचा जाडसर द्रव पदार्थ आहे. तर कसा आहे, लाल रंगाचा आहे आणि जाडसर द्रव पदार्थ आहे. तर हा संयोगी पेशी जालापासून बनलेला या प्रकारात मोडतो. तर आपण टिश्यू बघितला आता मागच्या चॅप्टरमध्ये. टिश्यू कोणकोणत्या, इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू, नर्वस टिश्यू. तर अशा विविध प्रकारच्या आपण टिश्यू बघितले. 4 प्रकारच्या होत्या इपिथेलियल त्या. तर मग याच्यामध्ये ब्लड म्हणजेच काय, कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये मोडतो. आता हे एक टिश्यू पण आहे. तुम्ही म्हणताना हा तर पाण्यासारखं पातळ असतं, परंतु याच्यामध्ये कोणत्या टिश्यू असतात, कनेक्टिव्ह टिश्यू असतात. तर समजलं. आता हे टॉपिक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. कनेक्टिव्ह टिश्यू समजलं. यानंतर येतं शरीरामध्ये एकंदर 5 लिटर एवढे रक्त असते आपल्या शरीरामध्ये. तर किती म्हणजे आपल्या शरीरामध्ये 5 लिटर रक्त असते सर्वसाधारणतः. 5 लिटर कोणामध्ये घ्या, स्त्री किंवा पुरुष व्यक्तीमध्ये. आता कंपोजिशन म्हणजे रक्ताचे घटक. आता हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, हा सगळ्यांनी पाठ करून घ्यायचा आहे. आता इंट्रोडक्शन लिहिलं, ब्लड येतं तुम्हाला 5 मार्काला विचारला जातो. नाहीतर कंपोजिशन ऑफ द ब्लड, नाहीतर फंक्शन ऑफ द ब्लड, नाहीतर मग रक्त गोठण्याची क्रिया 5 मार्काला. तर असे क्वेश्चन, आता एकच क्वेश्चन हेराफेरी करून विचारला जातो. त्यामुळे तुम्हाला ब्लडमध्ये काय काय असतं, कोणकोणते कंपोनंट्स असतात ते तुम्हाला माहिती असणे गरजेचे. तर याच्यामध्ये आपल्याला मेन मुख्य घटक 2 पडतात. याच्यामध्ये एक राहतं प्लाझ्मा आणि एक राहतं सेल. ब्लड सेल म्हणता येईल किंवा सेल म्हणता येईल आपल्या त्याला, किंवा रक्तपेशी. पेशी म्हणजे सेल लक्षात ठेवा. एक प्लाझ्मा लक्षात ठेवा आणि एक पेशी लक्षात ठेवा, समजलं. तर मग याच्यामध्ये प्लाझ्मा किती असतो रक्तामध्ये, तर 55% म्हणजेच 55% किती काय असतं, प्लाझ्मा असतो. म्हणजे प्लाझ्मा थोडा जास्त आहे आणि पेशी सेल्स ज्या आहे त्या थोड्या कमी आहे. प्लाझ्मा म्हणजे काय, पिवळसर रंगाचा द्रव आहे. आता जे लॅबमध्ये वगैरे ज्यांनी ब्लड सॅम्पल घेतलेले, त्यांनी आपण जेव्हा ब्लड सॅम्पल घेतो आणि ब्लडला थोडं जास्त थोडं हे करतो, हलवतो, त्याच्यानंतर काय होतं, ब्लड खाली जाऊन बसतं आणि वरती पिवळा सारा रंग येतो. त्याला काय म्हणतो आपण, प्लाझ्मा. आणि जे खाली बसता का त्याला आपण काय म्हणतो, RBC, WBC, प्लेटलेट्स. तर ह्या कशामध्ये असतात, पेशीमध्ये असतात. तर प्लाझ्मामध्ये काय काय इन्क्लूड असतं ते आपण बघू. प्लाझ्मामध्ये पाणी असते 91%, प्रथिने, प्रोटीन्स असतात, त्यानंतर साल्ट असतं म्हणजे क्षार असतात, आणि इतर पदार्थ ग्लुकोज म्हणजे युरिया, युरिक ॲसिड, क्रिओटिनिन, कोलेस्टेरॉल आणि अमिनो आम्ल इत्यादी असतात याच्यामध्ये. तर प्लाझ्मामध्ये समजलं तुम्हाला काय असतं. प्लाझ्मामध्ये पिवळा रंग, पिवळ्या रंगामध्ये काय राहणार आहे, पाणी राहणार आहे. मग प्रथिनं, मग साल्ट आणि इतर पदार्थ ग्लुकोज वगैरे, युरिया वगैरे. तर हे समजलं तुम्हाला. प्लाझ्मा काळा एवढं काही कन्फ्यूज होण्यासारखं काहीच नाही आहे, खूप सोपं आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही प्लाझ्मा लिहून टाकला. प्लाझ्मा 55% आहे, हे मेंदूमध्ये फिट करायचं आहे. त्यानंतर येतं रक्तातली सेल किती आपण बघू. तर पहिले येते RBC, WBC आणि प्लेटलेट्स. तर हे तर सर्वांना माहितीच आहे, RBC, WBC, प्लेटलेट्स. फक्त त्याला असं डायग्रामॅटिक लिहायचं आहे, जेणेकरून तुमचं पेज पण लवकर भरेल आणि तुम्हाला समजणाऱ्या एक्झामिनरला पण समजेल याला कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. तुमच्या लिहिण्यावरती मार्क नसतात, तुमचे किती तुम्हाला समजले त्यावरती मार्क भेटतात. आता खाली अजून प्लाझ्मामध्ये काय काय ते बघू आपण. त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे प्लाझ्मामध्ये. आता तुम्ही म्हणसाल कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन कोण कॅरी करतात, प्लाझ्मा कॅरी करतो. त्याच्यामध्ये समजलं तुम्हाला. नंतर येतं नलिका विरहित ग्रंथीचे अंतःस्राव, म्हणजेच आपल्या इंडोक्राईन ग्लँड आहे का, तर जे हॉर्मोन सिक्रेट करतात त्या ग्लँड, तर ते कोणामध्ये असतं, प्लाझ्मामध्ये असतं. त्यानंतर एन्झाईम्स, आपले एन्झाईम्स पण रिलीज केले जातात. तर ते एन्झाईम पण कोणामध्ये असतात, प्लाझ्मामध्ये. मग सेलमध्ये काय असतं, तर ते आपण आता बघू. त्याच्यानंतर पहिलं सर्वप्रथम घेऊ आपण RBC. तर RBCमध्ये काय असणार आहे, RBC कशी असते, लाल रंगाची असते. आता ही पेशी कशी, गोलाकार आहे, बाय कॉन्केव्ह शेप. आता हा शेप
एकदम सर्वांनी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. गोल आकार आहे पण मध्यभागी कशी चपटी असते. हे बघा याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता तुम्ही, ही बघा ही सेल आहे RBCची, म्हणजे कशी असते गोल आहे परंतु ही मध्यभागी का ही चोपटी. आता तुम्हाला सांगाल कसं सांगू मी, थांबा 2 मिनिटं. ही अशी असते, 2च मिनिटं. आता ही अशी मध्यभागी कशी आहे चपटी आहे, ही ते चपटी आहे आणि याचा आकार कसा आहे गोल आहे. आता ही डायग्राम त्यांनी वरतून दाखवली, मी तुम्हाला साईडने दाखवते ही डायग्राम. तर समजलं तुम्हाला. खूप सोपं आहे आणि शिकायला खूप इंटरेस्टिंग आहे का, असं नाही की तुम्हाला त्यामुळे एकदम असं बायो काय होतं ॲनाटॉमी शिकायला तुम्हाला आधीच भीती वाटून जाते. ॲनाटॉमी खूप हार्ड आहे. ॲनाटॉमी हार्ड वगैरे काहीच नाही, खूप सोपा पेपर जातो. तुम्ही फक्त मी जसं सांगते किंवा लेक्चर अटेंड करा. शक्यतो मी खूप कमी लेक्चर बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपले चॅप्टर थोडेच आहे. तर आता ब्लडमध्ये आपण भरपूर कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. यामध्ये हे जर केलं तरी पण भरपूर तुमचा अभ्यास कंप्लीट होणार आहे. तर याच्यामध्ये बघा आता बायकॉन्केव्ह आहे आणि RBCचा कलर कसा आहे लाल आहे आणि पेशीचा आकार कसा आहे बायकॉन्केव्ह शेप आहे. त्याचं कळलं, हे 2 तुम्हाला कळलं. त्यानंतर तर रक्ताच्या एका घनमीटरमध्ये साधारणतः 5 मिलियन क्युबिक mm. तर तुम्ही काय करा, हे इतकं डीपमध्ये नाही केलं तरी काही हरकत नाही. फक्त तुम्हाला काय थोडं आता तुम्ही काय करणार आहे 5 मार्काला तुम्हाला ब्लड विचारलं जाणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहिसाल, थोडे इंट्रोडक्शन लिहिसाल, कंपोजिशन पण लिहिसाल, त्याबरोबर ब्लडची कार्य पण लिहिसाल आणि याच्यामध्ये तुम्हाला कंपोजिशनमध्ये थोडं एक्सप्लेन करायचं. एवढं एक्सप्लेन करायला तुम्हाला वेळ भेटणार आहे का नाही, त्यामुळे एवढं काही पाठ करू नका. तुम्हाला जेवढं लक्षात येईल तेवढं लिहा. तर एवढ्या तांबड्या पेशी असतात. किती असतात 5 मिलियन बाय क्युबिक mm. तर या पेशी जेव्हा मोठ्या संख्येत असतात तेव्हा त्या लाल रंगाच्या दिसतात. तर ह्या पेशी जेव्हा एकत्र आणि मोठ्या संख्येत असतात तेव्हा त्या कशा दिसतात लाल दिसतात. याच पेशीमुळे रक्ताला लाल रंग येतो. तर याच पेशीमुळे कशामुळे आता याच्यामध्ये दिलेलं नाही इतकं डीपमध्ये. तर याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, लाल रक्तपेशी कुठे आता या अजून लिहायची RBCची निर्मिती कुठे होती रेड बोन मॅरोमध्ये. आता हे इथे दिलेलं नाही पण तरी मी तुम्हाला सांगते रेड बोन मॅरोमध्ये जी निर्मिती होते आणि त्याबरोबर याची वाढ होण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते पदार्थामध्ये, म्हणजे आपल्या शरीरामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला अन्न पदार्थाची गरज असते. ज्यामध्ये लोह येतं, प्रथिने येतात, B12 लागतात, याचा समावेश असतो. याचा समावेश आपल्याला लागतो. खाली दिलेले आय थिंक हे त्याच्यामध्ये. तर डबल लाल पेशीमध्ये किती असतं 60 ते 70% पाणी असतं आणि हिमोग्लोबिन शब्द लक्षात ठेवायचा याच्यामध्ये RBC. हे खाली दिलेले वाटतं, तर बरं जाऊ दे आपण तेच बघू. या पेशीमध्ये बाहेरील बाजूस आवरणाला आउटर एनवेलोप्स असते आणि आतील आवरणाला मगज, म्हणजे आवरण म्हणजे बाहेरील काय असतं आवरण असतं, मध्ये काय असतं मगज असतं. तर मग पेशी केंद्रक न्यूक्लियस नसतो. आता RBC हे एकमेव शिकला, RBC हे केंद्रक न्यूक्लियस नाही आहे, त्यामुळे हे थोडं लक्षात ठेवायचं ट्रिकी आहे. नंतर लाल पेशीमध्ये हिमोग्लोबिन नावाचा प्रोटीन असतो. तर हिमोग्लोबिनमुळेच त्याला लाल कलर येतो. नंतर कळलं का. त्यानंतर येतं हिमोग्लोबिन. तर हिमोग्लोबिन बघू आपण काय असतं. आपण म्हणतो आपल्या रक्तातलं हिमोग्लोबिन कमी झालं किंवा जास्त आलं, जास्त तर होत नाही शक्यतो, कमीच होतो. मग कमी झाल्यानंतर आपल्याला काय होतो ॲनिमिया होतो. तर आता कसा होतो, तर आपण हिमोग्लोबिन म्हणजेच काय हे बघू आता. या पदार्थात लोह हा महत्त्वाचा घटक आहे. याच्यामध्ये काय आहे लोह. हिम म्हणजेच काय असतं, मग आता हे हिम म्हणजेच लोह असतं. ग्लोबिन म्हणजे काय असतं सांगा. ग्लोबिन म्हणजेच प्रोटीन्स असतं, समजलं. आता बघा या पदार्थामध्ये लोह हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तर हिम म्हणजेच लोह आहे आणि हा पदार्थ हिम व ग्लोबिन अशा 2 पदार्थाचा बनलेला आहे. हिमोग्लोबिन कशापासून बनलेलं आहे हिमपासून आणि ग्लोबिनपासून. तर हिम म्हणजे लोह, ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. तर कळलं तुम्हाला. आता कार्य काय याची ते बघू. या पदार्थांचे वैशिष्ट्य असे की ऑक्सिजनचा दाब जेव्हा जास्त असतो तेव्हा हिमोग्लोबिन ऑक्सिजनशी संयोग पावते व ऑक्सिजन हिमोग्लोबिनमध्ये तयार होते. सभोवतालचे इतकं डीपमध्ये करण्याची गरज नाही, फक्त काय करायचं तुम्ही लक्षात ठेवा. आता हिमोग्लोबिन काय कार्य करतं, तर काय करणार आहे हिमोग्लोबिन आपल्या शरीरामध्ये जेव्हा काय होतं, जेव्हा रक्त शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये RBC मधील हिमोग्लोबिन आता काय होणार आहे आपल्याला जेव्हा ब्लड सर्क्युलेशन शिकणार आहे आपण, जेव्हा एक्सटर्नल आणि इंटरनल शिकणार आहे तेव्हा आपण हे बघू. जेव्हा लंग्समध्ये आपलं ऑक्सिजन जातो, मी श्वास घेणार आहे, माझा ऑक्सिजन आतमध्ये जाणार आहे
आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर येणार आहे. तर ही जी क्रिया होणार आहे त्या याच्यासाठी मदत कोण करणार आहे आपल्याला? हिमोग्लोबिन करणार आहे. तर हिमोग्लोबिन काय करणार आहे? आता रक्तातील हिमोग्लोबिन काय करतं? आपल्याकडचं ऑक्सिजन ॲब्झॉर्ब करतो आणि त्याच्यामधलं त्याच्यामधून म्हणजे सेलकडून जे कार्बन डायऑक्साईड घेतलेले त्यांनी ते काय करतं? ते पण हिमोग्लोबिनमध्येच म्हणजे आपल्या रक्तातच स्टोअर केलं जातं. परंतु जेव्हा लंग्समध्ये येतं तेव्हा ते काय करतं? आपल्याला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्यासाठी ते रिलीज करून देतं ते आणि ऑक्सिजन कॅरी करतं. तर हिमोग्लोबिन काय करतं? ऑक्सिजन कॅरी करतं. आता लक्षात आधी वाचून घ्या तुम्ही. सभोवतालचा ऑक्सिजनचा दाब कमी असेल किंवा ऑक्सिजन हिमोग्लोबिनपासून ऑक्सिजन मुक्त होतो. यामुळे फुफ्फुसात म्हणजे लंग्समध्ये लाल रक्तपेशीमधील हिमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजन शोषला जातो आणि हिमोग्लोबिन तयार होते. हे रक्त जेव्हा शरीराच्या विविध भागाकडे जाते तेव्हा त्या भागामध्ये ऑक्सिजनचा दाब कमी असल्यामुळे हिमोग्लोबिन ऑक्सिजन मुक्त होतो व तो शरीराच्या विविध भागाला पुरवला जातो. तर आता तुम्हाला मी सांगते पण हे तुम्हाला काही समजणार नाही कारण हे खूप डीपमध्ये दिलेलं त्यांनी. एवढं डीपमध्ये तुम्हाला शिकायची गरज नाही आहे. मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगते. आता आपण श्वास घेताय तुम्ही. श्वास घ्या. तुमच्या लंग्समध्ये ऑक्सिजन गेलं. आता तुमच्या शरीरामध्ये निर्माण झालेलं मी आता बोलती माझी एनर्जी वेस्ट होती. तर माझं काय निर्माण होतोय? कार्बन डायऑक्साईड. जो कार्बन डायऑक्साईड आहे तो माझ्या शरीरातील हिमोग्लोबिनकडे. तर मग ते काय करणार आहे? आता माझ्या लंग्समध्ये ऑक्सिजनचा दाब जास्त आला तर ते ऑक्सिजन शोषून घेणारे हिमोग्लोबिन आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करणारी. मग जेव्हा मी श्वासोश्वास करेन म्हणजे श्वास बाहेर टाकेल तेव्हा ती कार्बन डायऑक्साईड बाहेर येणार आहे आणि जे ऑक्सिजन घेणारे मी म्हणजे आपलं श्वास घेणार आहे तेव्हा त्याच्यामधलं ऑक्सिजन आपलं काय करणार आहे? हिमोग्लोबिन कॅरी करणार आहे आणि ते आपल्या सेलपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करणार आहे? हिमोग्लोबिनच करणार आहे. म्हणजे हिमोग्लोबिन कॅरी करणार आहे ब्लड थ्रू. ब्लड जेव्हा सर्क्युलेट होईल तेव्हा आपल्या शरीराला संपूर्ण शरीराला विविध अवयवांना ते ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळेच आपल्या शरीराचे सर्व कार्य व्यवस्थित चालतात. आता ह्या भाषेत तुम्हाला समजलं नसेल तरी पण आपल्याला परत एकदा शिकायचं हे केव्हा? तर एक्सटर्नल आणि इंटरनल म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टममध्ये आपण हे बघणार आहोत. म्हणजे लंग्स काय काम करतं, हार्ट काय काम करतं. तुम्ही म्हणते हार्टकडे तर गेलंच नाही ब्लड. तुम्ही लंग्सकडेच म्हणताय. हार्ट फक्त ब्लड पंप करायचं काम करतं. लंग्स काय करतं? एअर एक्सचेंज करतं. आणि आपल्याला आता काय शिकायचं होतं? एअर एक्सचेंज कशी होती ते शिकायचं होतं. तर समजलं? तर हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असते? 100. हे हिमोग्लोबिनचं काही गरज नाही आपली एवढी. आता तुम्हाला हे समजलं. RBC कळली. RBC कसं आहे? RBC लाल रंगाची आहे. तयार कुठं होते? रेड बोन मॅरोमध्ये तयार होते. त्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण वाढ होण्यासाठी काय लागतात? लोह लागतं, प्रथिने लागतात, विटॅमिन B12 लागतं. त्याचबरोबर अजून काय सांगितलं होतं? रक्ताच्यामध्ये RBCमध्ये हिमोग्लोबिन नावाचा सबस्टन्स असतो किंवा प्रोटीन असतं. तर हिम म्हणजे लोह, प्रोटीन म्हणजे हिमोग्लोबिन म्हणजेच प्रोटीन. तर हिमोग्लोबिन काय करतो? एअर म्हणजे आपलं ऑक्सिजनेटेड ब्लड किंवा ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करतं. एवढं समजलं तुम्हाला? आता नवीन RBCचं टाईम म्हणजे लाईफ स्पॅन किती आहे म्हणजे ते किती दिवस जगणार आहे RBC? तर 120 दिवस. हे लक्षात ठेवायचं एक. कारण हे काय होतं? RBCचं आयुष्य किती सरासरी तरी हे MCQमध्ये विचारलं जातं. तर 120 दिवस जगले जातात. आता याच्यामध्ये दिलेले बघा तांबड्या रक्तपेशींचा नाश. आता तुम्ही म्हणा लाल रक्तपेशी आणि तांबड्या रक्तपेशी ते एकच आहे. RBC तांबड्या रक्तपेशी आणि लाल रक्तपेशी एकच आहे. त्याच्यामध्ये बघा आयुष्य सर्वसाधारणपणे 120 दिवसाचे असते आणि नाश कुठं होतो? प्लीहेमध्ये होतो. एवढं पाठ केलं तरी घ्या सफिशियंट आहे. याच्यात जास्त डीपमध्ये दिलेले खूप. तर वाचून घ्या वाटलंच हे तुम्हाला. उत्पत्ती कुठं होते? तर आपलं लाल अस्थिमज्जामध्ये म्हणजेच रेड बोन मॅरोमध्ये. आता तुम्ही अस्थिमज्जा एवढं पाठ करूच तर रेड बोन मॅरो सोपं आहे. तर कळलं? ते कशी होते याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. एवढं काही गरज नाही. तुम्ही सध्याचं एवढं पाठ करून घ्या. आता पोषक द्रव्ये लागतात. हे बघा B12, विटॅमिन B12, सायनोकोबालमिन म्हणजे नावच ते. फॉलिक ॲसिड लागतं, लोह लागतं, प्रथिने लागतात. तर हे त्याच्या वाढ विकासासाठी लागतात. आता बघा तांबड्या रक्तपेशीची कार्य काय? तर आपलं काय कार्य आहे? ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड या वायूंचे वहन करणे म्हणजे त्याला ट्रान्सपोर्ट करणे म्हणजे इकडे आता सर्व शरीराला पुरवणे, सर्व शरीराकडून कार्बन डायऑक्साईड परत लंग्सकडे आणणे. समजलं? नंतर रक्ताचा चिकटपणा व विशिष्ट गुरुत्व कायम ठेवणे. रक्त असं पाण्यासारखं पतलं असतं का? नाही. थोडं सॉलिड लाईक स्ट्रक्चर राहतं म्हणजे असं पाण्यासारखं असतं ते नाही. तेलासारखं तेलकट असतं का? नाही. थोडा पण चिकटपणा असतो याच्यामध्ये. ते कायम ठेवण्याचं काम कोण करतं? RBC करते. आता WBC आपण बघू. तर WBCमध्ये काय दिलेलं आहे? याच्यामध्ये
WBC कशा असतात? पेशी आकाराने मोठ्या असतात. कशा असतात? मोठ्या. तर RBC पेक्षा दुप्पट किंवा तिप्पट असतात. तर त्यांचे रक्तातील प्रमाण म्हणजे RBC पेक्षा बरेच कमी, म्हणजेच एका घनमीटरमध्ये 4,000 ते 11,000 एवढे असते. सर्वसाधारणपणे तांबड्या पेशी व पांढऱ्या पेशी यांचे रक्तातील प्रमाण हे 501 असे असते. म्हणजे सपोज आता तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजून सांगते. आता माझ्या शरीरामध्ये 500 RBC आहे, तर माझ्याकडं 1000 RBC आहे, तर 1000 RBC माझ्या शरीरात आहे. तर ह्या फॉर्म्युलेच्या फॉर्म्युल्याद्वारे, तर फॉर्म्युल्यानुसार माझ्या शरीरामध्ये WBC किती राहील? कमेंट करा, सांगा बघू किती राहील. तर 2 राहील. समजलं? 500 1 आहे. 500 RBC असेल तर WBC किती आहे? 1 आहे. तर 1000 RBC असेल तर तांबड्या आपल्या WBC किती राहील? माझ्याकडे 2 राहील. तर समजलं? पांढऱ्या पेशीमध्ये केंद्रक असतो. तर RBC मध्ये केंद्रक होता का? नाही. पण पांढरे म्हणजे WBC मध्ये आपल्याकडं केंद्रक आहे. आता पांढऱ्या पेशींचे वर्गीकरण मुख्यतः 2 गटामध्ये केले जाते. तर पांढऱ्या पेशीचे 2 याच्यामध्ये डिवाईड केलेले त्याला. तर बघा, एक ग्रॅन्युलोसाइट असतात आणि एक ग्रॅन्युलोसाइट असतात. आता ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइटमध्ये काय फरक? तर हे बघा, रंगीत कणांसहित श्वेतपेशी आणि रंगीत कणाविरहित, म्हणजे त्याच्यामध्ये रंगीत कण असतात आणि याच्यात रंगीत कण नसतात. याच्यामध्ये न्यूट्रोफिल्स असतात. ग्रॅन्युलोसाइटमध्ये न्यूट्रोफिल्स असतात, इसिनोफिल्स असतात आणि बॅसोफिल्स असतात. तर जेव्हा तुम्ही तुमचा ब्लड रिपोर्ट बघितलेला आहे एखाद्या वेळेस, तुम्ही ब्लड रिपोर्ट बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूट्रोफिल्स दिसल, इसोफिल्स दिसल, बॅसोफिल्स दिसल, त्यानंतर लिम्फोसाइट दिसेल, मोनोसाइट दिसेल. हे नाव तुम्हाला तिथे बघायला भेटणार आहे. तर याच्यावरून समजून घ्यायचं हे WBC साठी चालू आहे सर्व. आता त्याच्यानंतर अग्रॅन्युलोसाइटमध्ये लिम्फोसाइट येतात, लहान मोठे लिम्फोसाइट. त्याच्यानंतर येतं मोनोसाइट. तर समजलं? हे एवढं काही नाही, फक्त तुम्हाला नाव पाठ असले तर सफिशियंट आहे. आता ग्रॅन्युलोसाइट, तर याच्यामध्ये बघू आपण परत ग्रॅन्युलोसाइट म्हणजेच काय. या पेशींच्या पेशीद्रवामध्ये बारीक रंगीत कण असतात. वर दिलेल्याप्रमाणे 3 उपप्रकार पडतात. तर कोणता आहे? न्यूट्रोफिल्स, इसिनोफिल्स, बॅसोफिल्स. तर न्यूट्रोफिल्समध्ये यांना निरात श्वेतपेशी म्हणजे WBC, निरात WBC आणि बहुकेंद्रक पेशी असे म्हणतात. हे बघा, WBC ही WBC आहे. त्याच्यानंतर काय आहे? हे न्यूट्रोफिल्स आहे. हे ग्रॅन्युलोसाइटमधले न्यूट्रोफिल्स आहे. हे प्लेटलेट्स आहे. हे लिम्फोसाइट म्हणजेच हे ग्रॅन्युलोसाइटमधलंच आहे. हे ग्रॅन्युलोसाइटमधलं आहे. मोनोसाइट ही दोन्ही. समजलं? रक्तविमिका म्हणजेच प्लेटलेट्स या. हे डायग्राम काढून घ्या, नाहीतर मग काही गरज नाही वाटत. अजून याच्यापेक्षा सुंदर नोट्स काढलेले आहे मी. आता हे बुक्समध्ये शिकवते, त्यामुळे हे खूप लेंदी होतं आहे. एवढी काही गरज नाही. आज मी तुम्हाला एवढं काही डीपमध्ये शिकवणार नाही. जे मेन आहे आणि तुम्हाला मी माझ्या नोट्स सेंड करणार आहे, कारण हे याच्यामध्ये खूप लेंदी दिलेलं आहे. परंतु तुम्हाला माहीत पाहिजे, तुमच्या डोळ्याखालून गेलेली पाहिजे, त्यामुळे मी तुम्हाला हे शिकवते. ते वाचून घ्या पटापटा. पेपरला एवढं लिहायला तुम्हाला वेळ पण नाही, कारण 5 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो आणि एवढं कधी लिहिणार तुम्ही 5 मार्काला? जे मेन ते लिहायचे. त्याच्यानंतर WBCचे कार्य काय काय? तर WBCचे कार्य बघू आपण. याच्यामध्ये WBCचे मोजके कार्य आहे, परंतु याच्यात भरपूर दिलेले बाबा, हे खूप जास्त दिले, तरी पण आपण बघू. मेन कार्य सांगित तुम्हाला मी काय काय असतं. एक प्रतिकारशक्ती, मेन एकच लक्षात ठेवायचं, प्रतिकारशक्ती निर्माण करण्याचं काम करतं. त्याच्यामध्ये बघू, कणासहित केंद्रिक पेशी, विशेषतः न्यूट्रोफिल्स व महत्तम एक केंद्रिक पेशी मोनोसाइट्स या शरीराचे जंतूपासून व विषद्रव्यापासून संरक्षण करते. आता समजलं तुम्हाला? रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच आता प्रोटेक्शन करण्याचं काम करतं. एक समजलं तुम्हाला? प्रोटेक्शन करतं. तर कोण करतं, काय करतं हे नाही लक्षात ठेवलं ते चालतं. फक्त WBC काय करतं? आपल्या शरीराचं संरक्षण करतं. हे एक लिहायचं पॉईंट. या पेशी चल प्राण्याप्रमाणे हालचाल करून केशवाहिन्यांमधून बाहेर पडतात व त्या ज्या पेशी समूहामध्ये टिश्यू दोष उत्पन्न झाला आहे त्या ठिकाणी जमा होतात. ह्या ठिकाणी म्हणजे
उत्पाद उत्पन्न करून जंतू किंवा विषद्रव्य आत्मसात करून त्यांचा नाश करतात. म्हणजे काय करतात, WBC काय करतात, आपल्या शरीरामध्ये फॉरेन बॉडी किंवा फॉरेन पार्टिकल एंटर झालं त्याच्यानंतर काय करणार, WBC त्याच्यावर अटॅक करणारे, त्याला खाऊन घेणारे किंवा त्याचा त्याची लढाई करून त्याला आपल्या शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम करण्याचं हे कोण करतं, WBC करतं. समजलं. अशा पद्धतीने समजून घ्या तुम्ही, मग जेणेकरून तुम्हाला लवकर कळेल. आता काही वेळा रोगजंतू श्वेतपेशी यांच्या लढ्यात श्वेतपेशी मारतात. कधी कधी काय होतं, रोगजंतूचा आणि श्वेतपेशीची भांडण लढाई होती. त्या लढ्यामध्ये काय होणार आहे, म्हणजे WBC मारणारी. आता मेलेले जंतू, मेलेल्या पांढऱ्या पेशी व नाश पावलेले पेशी, डॅमेज टिश्यू, हा सर्व मिळून काय होतो, पू तयार होतो. आता एखाद्यात लक्षात घ्या, मला एखादी जखम झाली किंवा कट बसला मला हाताला वगैरे, तर तिथे काय होतं माहिती आहे का, बाहेरून डायरेक्ट माझे स्किन स्किनची जी अखंडता आहे ती नष्ट झालेली आहे. मग तिथे काय होणार आहे, फॉरेन बॉडी जाऊ शकते किंवा बाहेरील धुलीकण म्हणा, काही पण म्हणा, जो रोगजंतू तिथं शिरकाव करू शकतो माझ्या शरीरामध्ये. त्याच्यानंतर झाल्यानंतर माझ्या WBC काय करणार आहे, त्याच्यावरती लढाई करणार, त्यांच्यासोबत लढा देणार त्यांना. कारण बाहेरील आता आपल्या घरामध्ये कोणी बाहेरील आतंकवादी आला भारतामध्ये, तर आपण काय करतो, त्यांच्याशी युद्ध करतो. तसं युद्ध होणार आहे. युद्ध झाल्यानंतर काय होणार आहे, माझ्या WBC पण काही मरणार आहे आणि त्यांचे पण रोगजंतू मरणार आहे. मग ते मेलेले रोगजंतू व माझे WBC मेलेल्या त्यांच्यापासून काय होणार आहे, पज तयार होणार आहे, म्हणजेच पू तयार होणार आहे. ते व्हाईट असतो ना, मग तुम्हाला कळलं WBC म्हणजेच काय, व्हाईट आणि पू लक्षात ठेवायचं आहे. असे एक्झाम्पल तुमच्या लक्षात राहिल्यानंतर तुम्हाला पेपरमध्ये लिहायला आणि पाठ करायला खूप सोपं जाणार आहे. जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणं खूप गरजेची. तर समजलं. त्यानंतर येतो इओसिनोफिल काही प्रमाणात रोगजंतूचा नाश करतात, इसिनोफिल्स. त्याचप्रमाणे विषद्रव्यही नाहीशी करतात. नंतर बॅसिनोफिल्स पण करतात नावाचा पदार्थ असतो. या पदार्थामुळे रक्तवाहिन्यांमध्ये गोठत नाही. रक्तवाहिन्यांमध्ये गोठत नाही. लिम्फोसाइट पेशी, त्याच्यामध्ये गॅमाग्लोबिन तयार होते, म्हणजेच जंतू प्रतिबंधक तयार होते. आपण त्याच्यानंतर उत्पत्ती कुठे होते, जी पांढऱ्या पेशीचे आयुष्य सर्वसाधारणतः अल्पता असते, तर थोडेच दिवस असते. वाचून घ्या हे. आता प्लेटलेट्स बघू आपण. या रक्ताच्या पेशीमध्ये आकाराने सर्वात लहान पेशी आहे. प्लेटलेट्स काय सर्वात लहान आहे. तर यांची संख्या दर घन मीटरमध्ये 2 ते 3 लाख इतकी असते. म्हणजे एकदम लहान संख्या याची, त्यामुळे ती जास्त क्वांटिटीमध्ये असतात. तर कार्य काय याचा उपयोग करून रक्त गोठणे. आता पहिलं लक्षात ठेवायचं, प्लेटलेट्स आलं म्हणजे रक्त गोठण्याची क्रिया कार्य करतं. आता रक्त गोठण्याची कार्य कोण करतं, तर रक्त प्लेटलेट्स करतो. समज लक्षात ठेवायचं हे. त्यानंतर केशवाहिन्या तुटल्या असता या रक्तवाहिन्या गठ्ठा तुटलेला केशवाहिन्यांच्या छिद्राशी जमा होतात. आता हे काय करतात, जाळ तयार करतं. मग ती छिद्र बंद होतं, त्यामुळे रक्तस्राव थांबतो. अशा तऱ्हेने जखम झाली असता रक्तस्राव थांबवण्यासाठी या पेशीचा उपयोग होतो. आता रक्तस्राव थांबवण्यासाठी आता रक्त गोठण्याची क्रिया आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे व्हिडिओ, तो पण तुम्ही बघून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे कळणार आहे. आता जे व्हिडिओ मी अपलोड केलेले मी परत शिकवणार नाही आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघायचा आहे त्याच्यामध्ये हे शिकण्यासाठी. कारण आता त्याच्यानंतर प्लाझ्मा बघू. आता प्लाझ्मा आपण सविस्तर बघितलं नाही. आता याच्यामध्ये प्लाझ्मा बघू. प्लाझ्मा हा पिवळसर रंगाचा असतो. हा द्रव प्रोटीन, क्षार, अंतःस्राव म्हणजे हॉर्मोन्स, एन्झाईम यांच्यापासून तयार झालेला असतो. शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे नेण्यासाठी याचा उपयोग होतो, म्हणजे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. त्याच्यामध्ये काय असतं, अल्ब्युमिन असतं, ग्लोब्युलिन असतं, फायब्रोनिजल आणि अल्ब्युमिनमध्ये रक्तातील काही घटक अल्ब्युमिन बरोबर संयोगी पावून वाहले जातात. त्यानंतर शरीरातील पेशी कार्य काय अल्ब्युमिनची, याची काही गरज नाही. ग्लोब्युलिनची कार्य ही काही गरज नाही आहे. आता फक्त आपल्याला रक्ताची कार्य करायची. रक्ताचे कार्य किती भरपूर चांगले पण आहे. त्याच्यामध्ये बघा, ऑक्सिजन फुफ्साकडून अवयवाकडे वाहून नेला जातो. तर रक्ताचं कार्य काय, ट्रान्सपोर्ट द ऑक्सिजन, हे लक्षात ठेवायचं आहे. मी वाटल्यास परत एक व्हिडिओ बनवणार आहे, त्यावरती मी इंग्लिश म्हणून करणार आहे. त्यामुळे आता तुम्ही मराठीतून जेवढा अभ्यास करायचा तेवढा करून घ्या. ऑक्सिजनला काय करणार आहे, फुफ्फुसाकडून सर्व शरीराला वाहून नेणार आहे. मी आता श्वास घेतला, सांगितलं होतं मी तुम्हाला, हिमोग्लोबिनने काय केलं, ऑक्सिजन कॅरी केला. आता त्यानंतर मी काय करणार आहे, ते रक्त काय होणार आहे, सर्क्युलेट होणार आहे माझ्या बॉडीमध्ये. तर मग ते काय होणार आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड सर्व अवयवांना, म्हणजेच किडनीला, लिव्हरला, फुफ्फुसाला, सर्व शरीराला, हाताला, पायाला, सर्व शरीराला पुरवलं जाणार आहे. तर हे कार्य कोण करणार आहे, ब्लड करणार आहे. समजलं. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड अवयवाकडून फुफ्फुसाकडे वाहून नेणे. आता माझ्या
मी हाताने काहीतरी लिहिलं तर माझ्या काय झालं होतं, काम झालं ना. मग त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड निर्माण झालं माझ्या सेलमध्ये. जे कार्बन डायऑक्साईड आहे सेलमधलं ते कुठं जाणार आहे, आपल्या ब्लडमध्ये, म्हणजेच आपल्या हिमोग्लोबिनमध्ये. ब्लडमध्ये झालं, ब्लडमधून काय होणार, ते ब्लड कुठे घेऊन जाणार, त्याला लंग्सकडे. मग लंग्सकडे वाहून नेण्यासाठी, म्हणजे त्याचं उत्सर्जन करण्यासाठी, शरीराबाहेर टाकण्यासाठी. मग लंग्स थ्रू आपण ते बाहेर टाकलो शरीराबाहेर. समजलं. वेगवेगळे अन्न घटक अन्नमार्गाकडून सर्व पेशींकडे पोहोचवणे. तर काय करतं हे वेगवेगळे अन्न घटके, ते काय करतं, अन्नमार्गाकडून सर्व शरीरांना पोहोचवणे. आता मी खाल्लं काहीतरी, त्याच्यामधून प्रोटीन्स भेटले, लो भेटलं, तर ते काय करणार आहे, ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होणार आहे आणि सर्व शरीराला पुरवले जाणार आहे. समजलं हे. त्यानंतर येतं शरीरातील वेगवेगळ्या पेशींमध्ये तयार होणारी उत्सर्जक इंद्रियाकडे वाहून नेणे. आता पेशीमध्ये तयार होणारे उत्सर्जक द्रव, आता आपलं युरिन लक्षात घ्या. तर युरिन जेव्हा ब्लड फिल्टर होतं तेव्हा युरिन बाहेर टाकलं जातं, तसं ते लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर येतं नलिका विरहित ग्रंथीच्या, म्हणजे हॉर्मोन्स ठराविक पेशींकडे पोहोचवले जाते. आता हा आपलं काय होतं, ज्या हॉर्मोन ज्या पेशीकडे किंवा टिश्यूकडे पोहोचवायचे ते तिथे पोहोचवले जाते. त्यानंतर उष्णतेची वाटप. वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची उत्पत्ती कमी जास्त होत असते, तरी रक्तामध्ये ही उष्णता शोषली जाते व सर्व ठिकाणी उष्णता सारखी केली जाते. तसेच शरीराचे तापमान कायम राखले जाते. म्हणजे आपलं काय कर, बॅलेन्स द टेम्परेचर. हे कार्य पण कोण करतं, आपलं ब्लड करतं. नंतर संरक्षण करण्याचं काम करतं, म्हणजे WBC काय करते, आपल्याला अँटीबॉडीज तयार करण्याचं काम करतं. तर ते त्याच्यानंतर येतं आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम ठेवते, म्हणजेच बॅलेन्स द फ्लूइड आपल्या शरीरातील. नंतर येतं शरीरातील आम्ल व आम्ल यांचे प्रमाण कायम ठेवते, म्हणजे ॲसिड बेस बॅलन्स, pH बॅलन्स ठेवतं, ॲसिड बेस बॅलन्स असं म्हणता येतो. त्यानंतर जखम झाल्यानंतर रक्त गोठण्याची क्रिया, रक्तस्राव जास्त न होऊन देणे, म्हणजे प्रिव्हेंट द ब्लड ब्लिडिंग आणि क्लॉटिंग द ब्लड, हे 2 कार्य पण तेच करतं. त्याच्यानंतर रक्त गोठण्याची क्रिया. तर हे तुम्ही वाचून घ्या किंवा नोट्स काढा. असा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे, तो जाऊन बघून घेऊ शकता तुम्ही. 5 मार्काला विचारला जातं. टिप, रक्त गोठण्याची क्रिया. रक्त गोठण्याची व्याख्या लिहायची, क्रिया लिहायची, कशी आहे. पहिलं थ्रोम्बोप्लास्टिन होतं, थ्रोम्बोप्लास्टिनपासून प्रोथ्रॉम्बिन तयार होतं. प्रोथ्रॉम्बिनमध्ये थ्रोम्बिन नावाचा सबस्टन्स असतो. त्यानंतर थ्रोम्बिनचे रूपांतर फायब्रोनिजनमध्ये होते. तर मग धाग्यांमध्ये, फायब्रिनच्या धाग्यापासून एक जाळं तयार होतं, त्यामुळे काय होत होतं, ब्लड क्लॉट होतं. मग रक्त गोठण्याची क्रिया कशी होते, काय होते, सर्व तुम्ही हे करून, एवढं काही विचारलं जात नाही, तरी पण तुम्ही नोट्स काढू शकता. व्हिडिओ बनवलेला आहे. आता ब्लड ग्रुप आतापर्यंत जरी विचारले गेलेलं नाही, तरी पण तुम्ही हे वाचून घेऊ शकता. ब्लड ग्रुप किती असते आपल्याकडं, ए ब्लड ग्रुप असतो, बी असतो, AB असतो, O असतो. 4च ब्लड ग्रुप आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये RH फॅक्टर असतं. तर RH फॅक्टरचे वर्गीकरण केले जाते. तर एक RH निगेटिव्ह असतं, RH पॉझिटिव्ह असतं. तर आता हे जे 4 ब्लड ग्रुप आहे आपल्याकडं, AB आणि O, तर याचे प्लस मायनस करायचं, म्हणजे RA पॉझिटिव्ह, AB पॉझिटिव्ह, AB पॉझिटिव्ह, O पॉझिटिव्ह. आता निगेटिव्ह काय, A निगेटिव्ह, B निगेटिव्ह, AB निगेटिव्ह आणि O निगेटिव्ह. तर O निगेटिव्ह काय आहे, हा युनिव्हर्सल डोनर आहे. तर हे आपण सविस्तर बघू, परंतु हे काही विचारलेलं नाही आतापर्यंत पेपरला. तर त्यामुळे मी काही एवढं समजून सांगत नाही, कारण तुम्हाला जेवढं शिकवलेलं तेवढं चांगल्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, आणि अजून काही सुधारणा करायची असेल तरी कमेंट करा. धन्यवाद.